मित्रांनो, आपण स्टॉक मार्केटमध्ये बऱ्याच गोष्टी रोज पाहत असतो की जसं की एखाद्या कंपनीचा आयपीओ मार्केटमध्ये येत असतो, एखादी कंपनी डिव्हिडंड पण डिक्लेअर करत असते किंवा एखाद्या कंपनीच्या शेअर्समध्ये खूप सारी झालेली वाढ. आपण ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच वेळेला पाहत असतो. परंतु आज आपण अशा एका विषयावर चर्चा करणार आहोत ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टरचा खूप सारा इंटरेस्ट असतो, जी गोष्ट लोकांना खूप सारी आवडते कारण ह्या गोष्टीनंतर ना त्यांना त्यामध्ये त्या शेअरची प्राइस खूप कमी झालेली पाहायला मिळते. परंतु ह्या गोष्टीचा ॲक्च्युअली कंपनीला तितकासा फायदा होत नाही, परंतु याच्यामुळे त्या स्टॉकची लिक्विडिटी वाढते. ट्रेडर आणि इन्व्हेस्टर्सना बऱ्याच स्टॉक्सला इझी ॲक्सेस पण मिळत असतो. तर तुम्हाला प्रश्न पडेल, अरे नक्की असं आहे तरी काय? तर मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत स्टॉक स्प्लिट काय असतो आणि याच्याबाबतच्या बऱ्याच इन डेप्थ गोष्टी, म्हणजे हा स्टॉक स्प्लिट नक्की काय केला, कशा पद्धतीने केला जातो, याचं महत्त्व काय, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत असे कुठले मोठे स्टॉक स्प्लिट्स आहेत की ज्यांनी इन्व्हेस्टर्सला खूप सारं आकर्षित केलं होतं. अशा अनेक गोष्टी मी अगदी सविस्तरपणे समजून सांगणार आहे. तर व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला, अगदी इन डेप्थ मध्ये माहिती आहे तुम्हाला मी देणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत ऐकत राहा कारण नवीन काहीतरी आज शिकायला मिळेल. नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर. चॅनलला अजूनपर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल, क्विकली सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा विसरू नका. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, आपल्या मेन टॉपिककडे आपण जाऊया की आजच्या विषयामध्ये आपल्याला चर्चा करायची की जसं की आपण ऐकतो की नेस्ले इंडियापासून अगदी टाटा इन्व्हेस्टमेंट पर्यंत भारतीय बाजारामध्ये 1:10 या प्रमाणामध्ये आजपर्यंत सगळ्यात मोठे स्टॉक स्प्लिट झाले. त्यामधील 10 मोठे स्टॉक स्प्लिट्स आपण अगदी इन डेप्थ मध्ये चर्चा करणार आहोत. स्प्लिट म्हणजे त्या शेअरचे तुकडे करणे. लक्षात ठेवा, भारतीय कंपन्या दिवसेंदिवस स्टॉक स्प्लिटचा वापर करत आहेत, विशेषतः 1:10 प्रमाणामध्ये की जे मोस्ट फेमस होते पब्लिकमध्ये, ज्यामुळे शेअर्स अधिक लिक्विड होतात आणि किरकोळ गुंतवणूकदारांना नॉर्मली ते आकर्षित करणार. या धोरणामुळे शेअर्स नॉर्मली परवडणारे होतात कारण आजकाल बऱ्याच लोकांना कॉस्टली शेअर घेणं शक्य नसतं. स्टॉक स्प्लिट हा एक असा कॉर्पोरेट ऍक्शन आहे ज्यामध्ये कंपनी आपल्या आउटस्टँडिंग शेअरची संख्या वाढवते. आता यासाठी ते काय करतात की विद्यमान शेअर होल्डरना अधिक शेअर्स देतात, परंतु त्याचवेळी त्या शेअरची प्राइस प्रमाणानुसार कमी केली जाते. यामुळे कंपनीचे एकूण मार्केट कॅपिटलायझेशन कमी होतं. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, यामध्ये सगळ्यात प्रभावी म्हणजे 1:10 म्हणजे एका शेअरचे मला 10 शेअर मिळणार, याला आपण म्हणतो 1:10 या प्रमाणामधील स्टॉक स्प्लिट, ज्यामध्ये प्रत्येकी 10 फेस व्हॅल्यूच्या शेअरला काय केलं जातं की विभागलं जातं त्याच्यामध्ये, आणि त्यानंतर तो जेव्हा 10 शेअर मध्ये कन्वर्ट होतो तेव्हा त्याची फेस व्हॅल्यू 10 वरून होते 1 वर. म्हणजे लक्षात ठेवा, स्प्लिटिंग करताना त्या शेअरची फेस व्हॅल्यू महत्त्वाची असते कारण त्याच्यानुसारच त्याला स्प्लिट केलं जातं. आता यामुळे काय होतं की कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन बदलत तर नाही, पण शेअर अधिक गुंतवणूकदारांसाठी सहज उपलब्ध होतात. परिणामी ट्रेडिंग व्हॉल्यूम मध्ये वाढ होते आणि शेअर होल्डरचा विस्तार होतो कारण शेअर्स नॉर्मली स्वस्त झालेला असतो आणि त्याची संख्या वाढलेली असते. या स्टॉक स्प्लिट महत्त्वाचे काय आहेत बरं, असा प्रश्न सगळ्यांना पडेल, तर चला थोडं डिटेलमध्ये सांगतो. 1:10 या प्रमाणामधील स्टॉक स्प्लिट्स फक्त हा बाह्य बदल नसून प्रत्यक्ष बाजारावर पण हा परिणाम करतो कारण प्रत्येक शेअरची प्राइस कमी झालेली असते. मग याच्यामुळे काय होतं बरं, तर एक नॉर्मली अफोर्डेबिलिटी वाढते. म्हणजे काय, तर अधिक गुंतवणूकदार विशेष करून रिटेल पार्टिसिपेंट्स या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करू शकतात कारण जे छोटे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांच्याकडे असे खूप पैसे नसतात आणि ते बऱ्याच वेळेला अशा छोट्या शेअरच्या मागे धावतात आणि त्यांना अशी एखादी मोठी कंपनी स्प्लिट झाली तर थोडं अट्रॅक्ट होतं. आणखीन एक महत्त्वाचा फरक ह्या स्प्लिटमुळे जाणवतो, तो म्हणजे लिक्विडिटी. आता लक्षात ठेवा, लिक्विडिटी वाढते म्हणजे काय, तर हायर नंबर ऑफ शेअर्स उपलब्ध असल्यामुळे नॉर्मली त्या कंपनीमधलं शेअर सक्रिय होतात, म्हणजे ट्रेडिंग नॉर्मली वाढतं. आणखीन एक गोष्ट असते ते म्हणजे एक सिग्नल ऑफ कॉन्फिडन्स आपल्याला याच्यामधून पाहायला मिळतो. तो काय असतो की कंपन्या अनेकदा जोरदार तेजी झाल्यानंतर ना स्प्लिट जाहीर करतात, त्यामुळे मॅनेजमेंटचा पुढील ग्रोथवर आत्मविश्वास दिसून येतो आणि तो पण एक पॉझिटिव्ह बदल कंपनीबाबत बाजारामध्ये येतो. आता ही तर माहिती झाली स्टॉक स्प्लिट बाबत, काय असतो, का करतात, फेस व्हॅल्यू अमुक असतो. परंतु बऱ्याच जणांना इंटरेस्ट असतो की अरे आतापर्यंत असं काय आहे का, तर चला वेगळं एक तुम्हाला गोष्ट सांगतो की आता भारतीय बाजारामध्ये चर्चेमध्ये असलेले असे 10 महत्त्वाचे स्टॉक स्प्लिट ज्यांनी
1:10 या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट केलेत आणि ह्या पण काही दिग्गज कंपन्या होत्या की त्याच्यामध्ये पहिलं नाव घेतलं जातं नेस्ले इंडियाचं. तुम्हाला माहिती आहे का FMCG क्षेत्रातील ही एक दिग्गज कंपनी आहे जिने ऑक्टोबर 2023 मध्ये पहिल्यांदा 1:10 स्टॉक स्प्लिट मंजूर केला होता. 10 फेस व्हॅल्यूचा शेअर कमी करून 1 केला गेला, ज्याची रेकॉर्ड डेट ही 5 जानेवारी 2024 निश्चित करण्यात आली होती. म्हणजे हेच झालेलं स्टॉक स्प्लिट होतं, लक्षात ठेवा. दुसरी कंपनी होती ओके प्ले इंडिया. मित्रांनो, खेळणी तयार करणारी ओके प्ले इंडियाने 11 मार्च 2024 रोजी 1:10 या स्प्लिट रेशोमध्ये त्यांचा स्टॉक स्प्लिट केला आणि त्याच्यानंतरनं मागील 5 वर्षांमध्ये मल्टीबॅगर रिटर्न दिल्यानंतर कंपनीने स्टॉक स्प्लिट जाहीर केला होता. मित्रांनो, याच्यानंतर तिसरी कंपनी आहे सिस्टमॅटिक्स कॉर्पोरेट सर्व्हिसेस. 26 सप्टेंबर 2024 रोजी 1:10 मध्ये यांनी पण त्यांचा स्टॉक स्प्लिट केला होता. त्याच्यानंतर चौथी कंपनी आहे इराया लाईफ स्पेसेस. आता ही एक रिअल इस्टेट मधली कंपनी आहे. इराया लाईफ स्पेसेसने 6 डिसेंबर 2024 मध्ये 1:10 स्टॉक स्प्लिट साठी रेकॉर्ड डेट निश्चित केली होती. नॉर्मली कंपनीचं उद्दिष्ट होतं की शेअर परवडणारे करणे आणि बाजारातील आपलं पार्टिसिपेंट वाढवणे, लिक्विडिटी शेअरची वाढवणे. पाचवी कंपनी होती या रेशो मधली BCL इंडस्ट्रीज. त्यांनी पण 27 ऑक्टोबर 2023 रोजी स्टॉक स्प्लिट केला होता आणि साहजिक शेअर होल्डिंग वाढवणं हा कंपनीचा त्याच्या मागचा मुख्य उद्देश होता. आणखी एक महत्त्वाची कंपनी होती 6 नंबरची, ते म्हणजे OSS सिक्युरिटीज. OSS सिक्युरिटीने पहिल्यांदा स्टॉक स्प्लिट जाहीर केला आणि रेकॉर्ड डेट ही नॉर्मली तेव्हा 28 फेब्रुवारी 2025 ठेवली होती. मागील 5 वर्षामध्ये 1000% जास्त परतावा दिल्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंपनीने हा डिसिजन घेतला होता. मग विचार करा इन्व्हेस्टर त्यांचे किती खुश झाले असतील. 7वी कंपनी होती की जी मोस्टली सगळ्यांना माहिती आहे, ती म्हणजे टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन. ऑगस्ट 2025 मध्ये टाटा ग्रुपच्या कंपनीने पहिल्यांदा 1:10 स्टॉक स्प्लिट जाहीर केला. कन्झर्वेटिव्ह कॅपिटल मॅनेजमेंटसाठी प्रसिद्ध असलेल्या टाटा समूहाचा हा निर्णय खूप सारा महत्त्वाचा ठरला होता त्या कंडिशनला. त्याच्यानंतर 8वी कंपनी आहे वेबसोल एनर्जी सिस्टीम्स. या कंपनीने फक्त 5 वर्षामध्ये जवळपास 6000% ग्रोथ दिल्यानंतर सप्टेंबर 2025 मध्ये कंपनीने 1:10 स्टॉक स्प्लिट मंजूर केला. हा निर्णय ऑक्टोबर 2025 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे याच्यामध्ये. त्यानंतर ॲक्मे फिनट्रेड ही एक NBFC कंपनी आहे. ॲक्मे फिनट्रेडने 18 एप्रिल 2025 रोजी 1:10 च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट केला होता आणि ती 18 एप्रिलची डेट निश्चित केली होती. आणि महत्त्वाची आता कंपनी 10वी ती म्हणजे पवना इंडस्ट्रीज. ही ऑटोमोटिव्ह पार्ट बनवणारी पवना इंडस्ट्रीजने 1 सप्टेंबर 2025 रोजी 1:10 स्टॉक स्प्लिटसाठी एक रेकॉर्ड डेट ठेवली. कंपनीचा विश्वास आहे की ऑटो सेक्टरमध्ये वाढ सुरू असल्यामुळे हा निर्णय गुंतवणूकांचा सहभाग वाढवेल. स्टॉक स्प्लिट यामध्ये टॉप 10 कंपन्या ज्यांनी काही ऑलरेडी स्टॉक स्प्लिट केलाय आणि काहींचा येणाऱ्या काही वर्षामध्ये होऊन जाईल. तर ही माहिती कशी वाटली स्टॉक स्प्लिट बाबत? म्हणजे आम्ही त्या अगदी इन डेप्थ मध्ये माहिती दिली. स्टॉक स्प्लिट काय असतं, त्यापासून कसे केले जातात आणि आतापर्यंत कुठल्या कंपन्यांचे केले. लक्षात ठेवा हा एक वेगळा टॉपिक, इंटरेस्टिंग टॉपिक. याच्यावर तुम्हाला कोण जास्त माहिती देत नाही, पण आमचं काम आहे की स्टॉक मार्केटचे प्रत्येक घटक इन डेप्थ शिकवणं आणि त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करा.